बास्ती यांनी लक्षवेधी इथे सादर केलेली आहे आणि त्याच्यात उत्तर मंत्री महोदय आधी ते तटकरे देणार आहेत. हा ई स्पोर्ट्स आपल्याला जो एक खूप आव्हानात्मक आणि अतिशय आकर्षक असा जो विषय वाटतोय तो रोजगाराच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचा आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये कंटेंट काय असणार आहे, सायबर बुलिंगच्या संदर्भामध्ये केरळने जशी प्रिकॉशन्स घेतलेले आहेत त्याचबरोबर तिथे ॲडिक्शन्स मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अडकून जातो माणूस, तासनतास तेच बघत बसतो आणि नंतर चिडचिडा होतो किंवा आक्रमक होऊन एकमेकावरती अटॅक करतात. त्याचबरोबर आचारसंहिता त्या गेम्सची काय आहे. बऱ्याच जणांना असं वाटते की ई स्पोर्ट्स म्हणजे फक्त व्हिडिओ किंवा फोनवरचे, तर मोठमोठ्या स्पर्धा ज्या त्याच्यात होत आहेत त्याच्यामध्ये मोबा, FPS, बॅटल इन रॉयल, RTS, फायटिंग गेम्स, स्पोर्ट्स टाईम, रेसिंग अशा टीम्स आणि त्याच्यावरती पैसे लावले जातात मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे या सगळ्याच्यासाठी त्याचा परिणाम काय होणार आणि वयाची मर्यादा सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे. त्यामुळे आपण धोरण म्हणतोय पण ते धोरण प्रत्यक्षात कसं आणणार आपण याच्या संदर्भामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीच्या यंत्रणा जशा करायला लागतील. त्याचबरोबर तरुण पिढीला कुठलंही बंधन मान्य नाही आहे. त्यामुळे ज्या क्षणी सरकारवरती ते काही कारणामुळे थोडंसं जरी वेगळी प्रतिक्रिया आली तर कुठलाही नियम आपण लावू शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कारण लक्षावधी लोक त्याला ऑलरेडी जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे इतर देशांमध्ये इतर राज्यांमध्ये काय केलं आहे हे बघण्याबरोबर सामूहिक स्पर्धा हा त्याच्यात मोठा भाग ठेवाल का, की ज्याच्यामध्ये लोकांची व्यसनाधीनता यंत्राबद्दलची फक्त वाढणार नाही याच्याकडे देऊन सायबर बुलिंग विशेषतः महिलांचं मोठ्या प्रमाणात सुद्धा आता हॉकीच्या याच्या संदर्भात आणि फुटबॉलच्या याच्यात सुद्धा झालेल्या आहेत या घटना, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण प्रिकॉशन्स घ्याल का?